तर नमस्कार मंडळी, मी भूषण. स्वागत आहे तुमचं मंदिर वाट आपल्या या सिरीज मध्ये. तर आज मी आलो होतो अहिल्यानगर मधील नेवाशापासून 14 किलोमीटर अंतर असलेल्या श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी. हे देवस्थान दिव्य शक्ती असलेले परमपूज्य श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केले. तर या क्षेत्राला भव्य स्वरूप देण्याचं काम श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केलं. मंदिर मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेले नारळाचे झाड तसेच मंदिराचे भव्य प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला ही सुंदर अशी गायची मूर्ती बघायला मिळते. दर गुरुवारी व पौर्णिमेला या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. हे आहे मुख्य दत्त मंदिर आणि हे आहे अत्यंत सुंदर दत्त मूर्ती आणि बाजूचं हे आहे श्री किसनगिरी महाराजांचं समाधी स्थळ. या मंदिर परिसरात आल्यानंतर तुमच्या मनाला प्रसन्नता व शांती नक्कीच लाभेल. तसेच मंदिर परिसर मोठा असल्या कारणाने इतर मंदिराप्रमाणे या ठिकाणी जास्त गजबज जाणवत नाही. मंदिराच्या मागील बाजूस प्रवारा नदी वाहते. येथे नदीवर भक्कम असा घाट बांधण्यात आला आहे व नौका सवारीची सोय उपलब्ध आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या बघायला मिळते, त्यामुळे येथील परिसर खूप निसर्गरम्य वाटतो. तसेच या ठिकाणी आपल्याला अजान वृक्ष बगीचाही बघायला मिळतो. आणि हे आहे सिद्धेश्वर पार्वती गणपती कार्तिक स्वामी मंदिर. येथे तुम्हाला भक्त निवासाची सोय देखील बघायला मिळेल. तसेच येथील पेड्यांचा प्रसादही प्रसिद्ध आहे. तर म्हणजे अशा अनेक धार्मिक स्थळांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम व युट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा.